गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. कुलकर्ण्याची पाळी यायच्या अगोदर नाना बामण फार गरीब माणूस होता. इतका गरीब होता की त्याच्या बायकोच्या अंगावर धड सुरक नसे. पोरं बाळ कुत्र्याच्या पिलांसारखी गावभर हिंडत असायची. घरी 2-2 दिवस चूल पेटत नसे. मग ती माऊली चोरून मारून घर हिंडे. आत्याबाई सासूबाई म्हणून कुरावड्याच्या बायकांपाशी आपली अडचण सांगे. तेव्हा त्यांना कुठं कणव येई. आडोशाला बसून त्या पोरांना जेवू घालत. कारण इतर भाऊ बंधांना हे कळलं तर ते नाव ठेवतील. नानाच्या बायकोनं पोरं आपल्या हातानं बाटवली म्हणतील म्हणून. असा एकंदर त्यांचा संसार होता. 18 विश्व दारिद्र्य असलेला लाचारीचा नाचार. नाना हा खरा बेरकी माणूस, हुशार डोक्याचा, कुलकर्ण्याचं पिल्लू शोभणारा. पण या परिस्थितीच्या त्रासानं, शनीच्या फेऱ्यानं तो देखील कुचंबला होता. आपल्या परीनं तो खूप लटपटी करत होता, पण त्याला यश मात्र येत नव्हतं. त्याची हुशारी कामी येत नव्हती. त्याला शनिदेवानं पेचात धरला होता. जमिनी नीट पिकत नव्हत्या. गावात कुणी पैका उसना देत नव्हतं त्याला. नाना वाघासारखा असून देखील कुत्र्यासारखा जगत होता. खरोखरच कुत्र्यासारखा. पण अशीच 7-8 वर्ष गेली आणि आणेवारी प्रमाण त्याच्याकडे कुलकर्णीपणाची पाळी आली. 5 वर्षांची पाळी. आणि त्या बहादरानं एकदम पलटच खाल्ली. बोकांडी बसलेल्या गरिबीला झिंजाडून टाकली. गावात दबदबा ठेवला. कुणी शब्दाच्या बाहेर जाता कामा नये असा बंदोबस्त केला. पाटलाला आपल्या हातातलं भावलं केलं आणि लक्ष्मीचा पदर ओढून तिला घरात आणली. गाजरासारखा लाल, बोक्यासारखा गुबगुबीत नाना परसदारी जानवघोळीत उभा राहिला. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्या कडोसरीला रुपयांची वीटभर लांब चवड लागलेली दिसू लागली. 5 वर्षांच्या कारकिर्दीत नानानं कडेकपाट चौसोपी वाडा बांधला. 2 मळे उभे केले. 7-8 गुरढोर केली. पोराबाळांची लग्न केली. मुंजी केल्या. 10-20 तोळे तरी सोनं केलं. हा म्हणता बघता बघता दिडकीला महाग असलेला नाना चांगला गबरगंड झाला. नानानं अशी माया केली तेव्हा साहजिकच ती लोकांच्या डोळ्यावर आली. वर्षाला ₹500 सरकारी पगार धरला. खरेदी पत्राचे 50 भर रुपये धरले आणि इकडे तिकडे चिरीमिरी मिळाली तरी निव्वळ यावर नानानं एवढी माया कशी केली? यातलं खरं मर्म काय? आणि मग सारं गाव बोलू लागलं की नानानं लाल लुचपत बक्कळ खाल्ली. वसुलीची रक्कम हुशारीनं गिळली. सारा अनितीचा पैसा केला. हा गवगवा इतका झाला की त्याचे पडसाद सरकारी दरबारी गेले आणि नानाच्या बैठकीला धोका उत्पन्न होण्याची लक्षणं दिसू लागली. 4-4 बैठकीत एकवार हा विषय झाला. त्यात नाना होता, आबा नाना होते, गणा चलपते होता, बंडा कुलकर्णी होता. रात्री 9च्या सुमारास मारुतीच्या कट्ट्यावर ही बैठक बसली होती. लाच खाण्याचा विषय निघाला. तेव्हा हातातली विडी जमिनीवर चुरमाडीत नाना म्हणाला, हा माझ्यावर फुकट केलेला आळ आहे. मी लाच खाल्ली, पण जे मिळवलं ते सगळंच लाचेचं नाही. यावर बंडा बोलला, गड्या, त्या बोलण्यात चव नाही. तुझ्यासारखी कुलकर्णीपणाची पाळी आम्हालाही आली. पण 10 तोळे सोनच काय, पण लोखंड सुद्धा नाही सापडायचं आमच्या घरात तुला. हनुवटीला झोले देत आबा नाना म्हणाले, गावात बोललं जातं ते खोटं कसं नाना? लाच जर खाल्ली नाहीस तर इतकी माया तू कशी केलीस? तुला कुठं घबाड सापडलं बरं? का एखाद्या बेवारशी बाईची इस्टेट मिळवलीस? आबा, तुम्ही खरं म्हणा नाही तर खोटं म्हणा, पण मी रक्कम मिळवली ती लाचेवर नव्हे. ती भानगड निराळी आहे. तुम्ही ऐकत असाल तरच सांगतो. सांगा की आम्ही ऐकून घेऊ पटलं तर, नाहीतर मग सोडून देऊ. तुम्ही म्हणाल
की मी ही गोष्ट बनवून सांगतोय, पण मारुतीच्या समोर बसून सांगतो की माझी भानगड निराळी आहे, तुम्हाला न पटणारी आहे. अगोदर सांग तर खरं, पटणं न पटणं मागून बघू. मग नाना ज्या मांड ठोकून सांगण्याच्या पवित्रात बसला. आबा नानांनी डोईचा पटका कमरेमाग ठेवून खांबाचा आधार घेतला. बंडा कुलकर्णी खालीच लवणला आणि गणानं नवी सिगरेट पेटवली. गावात सामसूम झाली होती. बाहेर झकास चांदणं पडलं होतं. वारा शांत होता. इतका वेळ देवळाच्या गाभाऱ्यातून फडफडणाऱ्या चिरकणाऱ्या पाकोळ्याही शांत होत्या. सगळं वातावरण कसं तटस्थ होतं. पायाचा तळवा चोळीत चोळीत नाना बोलू लागला. त्याचं बोलणं गाण्यासारखं होतं, पातळ, मऊ आणि ठेका असलेलं. 2-3 वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 ची कथा आहे ही. त्याच साली पाळी माझ्याकडे आली. तेव्हा जीव थोडा थोडका भांड्यातच पडला. म्हटलं आता थोडी तरी घडी बसेल, निदान पोरं बाळ 2 वेळा पोटभर जेवतील तरी, बायकोच्या अंगावर नीट लुगडं तरी घालता येईल. हाल अपेष्टा फार फार काढल्या. आता थोडे जरा बरे दिवस येतील. बायको देखील आनंदली. पौषी पौर्णिमा जवळ आली होती. खरसुंडीची जत्रा भरायला सुरुवात झाली होती. बायको मला म्हणाली, जत्रेला जा, नाथांच्या पायावर डोकं ठेवा, रुपयाभराची भांग घाला. मी होकार दिला. म्हटलं तिची श्रद्धा कशाला बरं दुखवा. नाथाला जाऊन येऊ. सकाळच्या प्रहरी बायकोनं भाकरी बांधल्या. मी जाऊन आपल्या बाबा कुंभाराचं घोडं घेऊन आलो. त्याने ताकीद दिली, तुम्ही मागताय म्हणून जनावर देतो. कुलकर्णी, पर उद्या सकाळी इथं आणून मला द्या बरं का, तर मला सकाळी बाजारात जायचं आहे. माझी गरिबाची 5-10 रुपयांची कमाई बुडल. मी त्याला होकार दिला आणि घोड्यावर खोगीर घालून घरी आलो. कोट टोपी घातली, कडोसरीला 2 रुपये लावले आणि रस्ता सुधारला. वाटेवर चिक्कार जत्रा चालली होती. गुरडोर घेऊन खरसुंडीकडे जत्रेकरी अजूनही जातच होते. त्यांचे पाय धुळीनं भरले होते, शरीर शिणली होती, तरी देखील डोक्यावर कडबा आणि पाठीशी 4 दिवस पुरतील इतक्या भाकरी बांधून जनावरांना धपाट्या मारीत ते चालले होते. गेले 4-5 दिवस रस्त्यावरून हजारांनी गुरं गेल्यामुळं धुराळा अतोनात झाला होता. रस्त्याकडेच्या झाडा झुडुपांवर त्याचे थर बसले होते. शेणाच्या पोयट्या आणि चिपाड जागोजागी पडली होती. वरचेवर तोंडावर बसलेला दुराळा पुशीत मी घोडं दामटीत होतो. कुंभारा घरी राहूनही ते जनावर चांगलंच चलाक राहिलं होतं. शेपटाची दांडी हलवीत आणि वाटेवर दिसणाऱ्या भाईबंदांकडे बघून खेकाळत झपाट्यानं चालत होतं. मजल दरकोस करीत जेवण वेळेच्या सुमारास मी मुक्कामावर पोहोचलो. जत्रा चिक्कार भरली होती. जिकडे नजर फेकावी तिकडे ढोरांचा दर्या दिसत होता. नाना जातींचं जनावर विक्रीसाठी आलं होतं. गाई, बैल, घोडी, गाढवं, शेळ्या, मेंढ्या, रेडे, म्हशी. गिराईकांची तोबा गर्दी उसळली होती. हातात काना इतक्या उंच काठ्या घेतलेलं हेडे लोक मोठमोठ्यानं सौदे करीत होते. जनावरांचं ओरडणं आणि माणसांची गवगव यांचा एकत्र कालवा होऊन राहिला होता. धुराळा आणि जनावरांचं शेण मूत यांचा दर्प, माणसांचे उबट श्वास यामुळे ते सगळं वातावरण कसं कुंद झालं होतं. जत्रेच्या कडेला लागून मिठाईवाल्यांची देखील दुकानं होती. चिरमुऱ्याचे भोत उघडे ठेवून मांडावर ठेवलेल्या पेढे बर्फीच्या ताटांकडे लक्ष देत शेठ लोक बसले होते. जत्रा अद्याप ओसरू लागली नव्हती, त्यामुळे त्यांच्या दुकानी गिराईकांची असावी तितकी झिम्मड नव्हती. त्यांना लागूनच हॉटेल होती. रंगीबेरंगी कागदांच्या कातर कामाने बांबू मडवून हॉटेलवाल्यांनी मोठा थाट केला होता बरं का. भट्टी समोर बसून घामाघूम झालेली पोरं झिंज्या सावलीत भज्याचे घाणे काढीत होती. मुंडाशी शेमलेवाली मंडळी बाकड्यावर बसून चहा पित होती. गल्ल्यावरला बुवा धडाक्यानं फोन वाजवीत होता, तो ऐकत पोरं ठोरं उभी होती. इतका वेळ लोळत पडलेला बंडा सावरून बसला आणि त्यानं नानाला विचारलं, मग जत्रेत एखादं नोटांचं पुडकं सापडलं का काय तुला नाना? नानानं नकार दिला. नाही तू ऐकून तर घे पुढं.
आबा नाना डोळं पेंगायला लागलं काय. गणूबा पेटव दुसरी सिगरेट. पण मंडळी पेंगायला लागलीच नव्हती मुळी. आरामानं देह पसरून नानाची कथा ध्यान देऊन ऐकत होती. पाठीचा पटका चाचपीत आबा नाना म्हणाले, झोप उडाली आता, ऐकतोय आम्ही, तुम्ही सांगा. आणि नाना सांगू लागला. या सगळ्या गोंधळातून मी थेट देवळाकडे गेलो. बाहेर असलेल्या ओळखीच्या दुकानदाराकडून नारळ, कापूर, गुलाल घेतला. घोडं तिथंच गुंतवलं आणि गर्दीतून धक्काबुक्की करत करत दर्शन घेतलं. नाथ बाबाला साष्टांग नमस्कार केला. म्हणालो, देवा, ही तुमची कृपा आहे. माझ्या गरिबाकडे तुम्ही बघितलं. मला कुळ करण्याचं काम मिळालं. माझी पोरं बाळ आता सुखानं जेवतील. भगवंता, अशीच कृपा सदोदित असू द्या. म्हणजे रगड झालं. भांगेसाठी गुरुवापाशी 1 रुपया दिला. त्याने प्रसाद दिला. तो पिऊन बाहेर पडलो. त्या वेळेपर्यंत भूक लागली होती. दुकानदाराकडून तांब्या घेतला आणि विहिरीचं पाणी आणलं. त्याच्या ओसरीवर बसून भाकरी खाल्ली आणि चैनीनं जत्रा बघू लागलो. हा बैल बघ, तो बैल बघ, घटकाभर गारुड्याचा खेळच बघ, दुकानापाशी उभा राहा, हॉटेलात चहाच पी, असं करता करता दिवस मावळून गेला. हॉटेलवाल्यांनी बत्त्या पेटवल्या. बेफाम थंडी सुटली. जत्रेत जागोजागी चिपाड पेटवून मंडळी शेकत बसली होती. मी सटक्यानं परत फिरलो. दुकानदाराचा निरोप घेऊ लागलो तेव्हा तो बोलला, भले कुलकर्णी, अहो, जत्रेची गंमत तरी बघा रातच्या रात आणि सकाळी जा. तुमच्यासारख्या रंगेल गड्यानं असं करून कसं बरं चालायचं. तसं नव्ह, पण गेलं पाहिजे. दुसऱ्याचं घोडं आणलंय, ते परत केलं पाहिजे सकाळी. आणि घरी मंडळी देखील वाट बघत असतील. छे छे, एका रात्रीने काय खोळंबा बिळंबा होतोय तुमचा आणि त्या घोडेवाल्यांचा बी. कुठं लढाईवर तर जाणार नाही ना. अहो, रात्री सिनेमा बघा. वाटलं तर तमाशाला चला आणि सकाळी लवकर उठून पिटाळा घोडं. मी काय नाही म्हणतोय का काय. अहो नाही, पण आता पुरे झालं ओढून धरणं. कित्येक दिवसांनी गाठ पडली राव, असं कसं म्हणताय. नाही हो, नाही हो, करता करता राहिलो. संध्याकाळी जेवून खाऊन सिनेमाला गेलो. तंबू चिक्कार भरला होता. पुढची जागा बघून आम्ही घोंगडं अंतरलं आणि मांड ठोकला. खेळ तुकारामाचा होता. तो बघता बघता माझं डोळं जागोजागी ओलं झालं. खरी तर ती पडद्यावरची चित्र, पण जणू काय सगळं प्रत्यक्ष घडत आहे, आपण बघत आहोत असंच वाटलं. अखेर रात्री 12च्या सुमारास खेळ संपला. माणसाच्या लोंढ्याबरोबर वाहत आम्ही दुकानापाशी आलो. बाहेर बांधलेलं कुंभाराचं घोडं डोळं मिटून उभ्या उभ्या झोप घेत होतं. गारठ्यानं काकडलेली बोट चोळीत मी म्हणालो, बरंय, आता मी निघतो, मला परवानगी द्या. अहो, मध्यान रात्र झाली, आता कुठं जाता, सकाळी लवकर उठून जावा की. नको नको, कुंभाराला शब्द दिलेला आहे, तो मोडला तर पुन्हा आपली पत राहणार नाही. आता मला जाऊ द्या बरं. पण रात्रीच सोबतीला तरी कुणी बघा. काय करायची सोबत, चांदणं पडलंय उन्हासारखं. आत्ता जाईन घोड्यावरनं वाऱ्यासारखं बघा. तुम्ही काळजी सोडा. बर, हो द्या तुमच्या मनासारखं. जपून जा म्हणजे झालं. वाटत चोरा चिलट्याचं भय हाय. चोराने लुटायला आपल्याजवळ आहे तरी काय. 4 पैसे तर डाळ, चिरमुर, पोळ्यांना खायला घेतले ते का तांबाखूची पिशवी. अहो, पण 4 दणके तरी मिळतील फुकटच. मिळू द्या. कुळ करण्याचं काम करायचं तर त्याला अंग सरावलं पाहिजे. मी असा नेट धरल्यावर दुकानदारानं पुन्हा मोडता घातला नाही. जपून जाण्याविषयी मला वरचेवर बजावून त्याने दुकानाच्या फळ्या लावून घेतल्या आणि नाथ बाबाचं स्मरण करून मी रिकीबीत पाय ठेवला. कुंभाराचं घोडं दुडक्या चालीनं वाट कातरू लागलं. गावाबाहेर पडताच मोकळ्या रानातला वारा अंग चिरू लागला. माझी तांबडी धाबळी मी अंगावर लपेटून घेतली. तोंडात तंबाखू धरले आणि आजूबाजूला मुळीच न बघता नजर समोर ठेवली. रात्री जाण्या येण्याचा सराव होताच, त्यामुळे भीती फारशी वाटत नव्हती. पण तरीही आजूबाजूला माणूस काणूस नसताना ती भकास वाट ओसरता ओसरेना आणि काळजात धाकधूक होऊच लागले. पुढं मागं बघायचं नाही असंच ठरवलं तरी देखील घोड्याच्या टापांच्या आवाजानं मन चाळवायचं आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून मी मागं बघायचंच. तसा मी धीट आहे बरं का बंडा, पण चोर शिलट म्हटलं की धीर सुटतोच माझा. अहो, त्या लोकांना काहीच नसतं. 4 कुराडीचे घाव हाणले आणि तुकडं करून टाकलं म्हणजे का करायचं. फुकाफुकी पोरं बाळ वनवाशी व्हायची म्हणून मागं पुढं बघत होतो.
आणि वरचेवर घोड्याला दबावित होतो. ते बिचार आपल्या परीनं जल्दीनं जातच होतं, पण मला वाटत होतं त्यानं वाऱ्यासारखं जावं. असं करता करता पांगीत आलो. दोन्ही बाजूंनी शेर चिंचांचं दाटवण लागलं होतं आणि तशा चांदण्यातही वाटेवर काळोख पसरला होता. त्या काळोखात शिरून 4-8 पावलं जातो न जातो तोच घोडं एकाएकी बुजलं. दोन्ही पायावर खडं उभं राहिलं. मी बसणारा पट्टीचा, नाहीतर खाली कोसळून जायबंदीच व्हायचो. लगाम ओढला, चुचकारलं तरी ते तोंड फिरवून मागच फिरू लागलं. काही केलं तरी ऐकेना, तरी मी जाम खाली उतरलो नाही. पायाची मिठी घालूनच वरच राहिलो. आणि मग एकाएकी डोक्यात विचार आला, ही भूतचेष्टा तर नाही. हा विचार आला रे आला आणि समोर एक पांढरी शुभ्र बाई उभी राहिली. डोक्यावरनं पदर घेतलेला, कपाळावर कुंकू, गोरी पान आणि सडपातळ. त्या क्षणी मी ओळखलं की हे काम वेगळंच आहे. रात्री अपरात्री बाबाच्या भेटीला निघालेली ही कुणी आवा नव्हे. तिच्या तडाख्यातून निसटलं पाहिजे आणि खाली मान करून घोड्याला अशी टाच दिली की ते बेफाम उधळलं. उधळलं ते चांगलं मैलभर आलो. ही जाणीव झाली आणि मग मी थोडासा दम घेतला. वाटलं की आता धोका टळला. लगाम सैल सोडला. घोडं दमगीर होऊन मुतत उभं राहिलं आणि असा श्वास घेतो तोच मागून मंजूळ आवाज आला, अहो असं पळता काय, थोडे थांबा, मलाही यायचं आहे, घेऊन चला मला. मग काळीच घट केलं आणि माग न बघता म्हणालो, बाई मी पोराबाळांचा बाप आहे. लक्ष्मीसारखी बायको आहे घरी माझी. मग मीही काही अशी तशी नाही, चांगली कुळशिलाची आहे. आणि मला तुझ्या घरात येऊन काय करायचं आहे? 4 मैलांवर जायचं आहे. तिथपर्यंत घोड्यावरून ने आणि सोड. पण कुणी बघितलं तरी काय म्हणल? मी काही तुझ्या पुढे बसत नाही, माग बसते. नाही म्हणू नकोस, आणि जरी म्हणालास तरी मी आल्याशिवाय सोडणार नाही. आणि आबानाना ती बाई टाणकन उडी मारून बसली माझ्या माग. आबानाना उठूनच बसले आणि त्यांनी विचारलं, आणि अरे मग पुढं र? मग काय, नाईलाज झाला माझा. मुकाट घोडा हाकू लागलो. मौसूद पदर वाऱ्यानं माझ्या बगलेत येऊन फडफडत होता. तिच्या अंगाचा घमघमाट सुटला होता, अत्तरासारखा. घोड्यानं ठोकर खाल्ली की तिचा माझ्या अंगाला धक्का लागायचा. थंडगार अंग तिचं जणू बरफच. मग कुणी बोललं नाही काय नाही, गपचिप घोडं सटक्यानं चाललं होतं. माझ्या मग भूत बसले हे आता मला पक्क कळून चुकलं होतं. आता एखादा ओढा येईपर्यंत ते माझ्या मागून उतरणारच नव्हतं, कारण भूत पाणी ओलांडून पुढे येत नाही हे मला ठाऊक होतं. खळसुंडीची वाट माहितीची होती. कुठं ओढा नाही तर कुठं नदी नाही हे पक्क स्मरणात होतं. चांदण्यानं सगळ्या खानाखुणाही कळत होत्या. मग ओढा येईपर्यंत उगीच बसलो. हलकेच खिशातून अडकित्ता काढला आणि असा ओढ्याचा काठ आला. अरे थांब थांब, मी उतरते, असं ती म्हणाली. तोच मी चालाखीनं माझ्या बगलेत आलेला तिचा पदर कापला आणि बेशोक घोडं पाण्यात घातलं. थार थार पाणी उडवीत घोड्यानं ओढा पार केला. तसा त्याला पुन्हा असा फटकारा लगावला की ते वाऱ्यासारखं सुटलं. गणा चलपते तोंड उघडं ठेवून हा प्रकार ऐकतच होता. त्याने विचारलं, आणि मग ती बाई हो कुलकर्णी? बाई उतरली होती ओढ्याच्या ऐल तीरावरच. तिचा पदर मात्र हिकमतीनं कापून आणला मी घरी आणि ठेवला तुळईत बंदोबस्तानं. आणि तेव्हापासून बघा माझं घर भरलं. नानानं गोष्ट संपवली. मंडळी घटकाभर गप्प बसली. जणू गोष्टीतल्या त्या सगळ्या वातावरणातच ते अजून होते. सगळ्यांना गोष्ट कळली, पण गणा चलपत्याच्या ध्यानी त्यातलं मर्म आलंच नाही. तेव्हा आबानानांनी खुलासा केला. त्याचं असं असतं गणा, भूताचा पदर आणला की ते सारखं मागं लागतं. म्हणतं माझा पदर दे, मग त्याला म्हणायचं माझं घर बांधून दे, मग देतो पदर तुला. मग घराला लागण्यापुरती रक्कम ते आणून देतं. तेवढं काम झालं आणि मग पुन्हा भूत पदर मागू लागलं की म्हणायचं माझ्या पोरीचं लग्न होऊ दे. असं सारखं करायचं आणि नानावानी गबरगंड व्हायचं. गणाला गोष्ट पटली. तो म्हणाला, नाना भूताचा पदर आणला ही तुमची बहादुरी. अहो आता तुम्हाला काय करायची आहे कुलकर्ण्यांची नोकरी? खुशाल घरी बसा. दारात हत्ती झुललं बघा तुमच्या. अत्तराचा दिवस जाळाल तुम्ही. तेव्हा नाना कष्टी मुद्रा करून म्हणाला, नाही गणा, तसं असतं तर लाच खाल्ली. असा बोबाटा झाल्यावर कशाला भ्यालो असतो.
का बरं? गांधी भोवला रे गणा, गांधी बाबा भोवला. परवाच्या जाळपोळीत माझं घर जळलं, त्यात तो पदरही जळला. तर कशी वाटली माझी आजची द स्टोरीज कमेंट मध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक देखील करा. चॅनलवर नवीन आला असाल आणि वेगवेगळ्या नवनवीन प्रकारच्या स्टोरीज जर बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. द स्टोरीज इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये. धन्यवाद.